मोदकांचा। आपण पाहता आहात टी टाइम न्यूज आणि या घडीची सर्वात मोठी बातमी अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं म्हणणं आहे गुलाबराव पाटील यांचं। मंत्री गुलाबराव पाटलांचा निशाणा नेमका कुणावर आहे या वक्तव्यानंतर हा प्रश्न उपस्थित झालाय। 10 वेळा माझी फाईल अर्थ खात्याकडून माघारी आली असल्याचंही गुलाबराव म्हणाले। गुलाबरावांनी अनुभव सांगितला पण निशाणा नेमका कुणावर हा मात्र अजूनही प्रश्नच आहे। बीआरसी वाले सीआरसी वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे। एक एक करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे। टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है। तर तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही। जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं। कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं। तर गुलाबराव नेमकं काय म्हणाले ते आपण पाहिलं। गुलाबराव पाटील यांचा निशाणा मात्र कुणावरती आहे, अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं वक्तव्य केलेलं आहे गुलाबराव पाटील यांनी। त्यांनी आपला अनुभव सांगितलेला असला तरी देखील त्यांचा निशाणा नेमका कुणावरती आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। 10 वेळा माझी फाईल अर्थ खात्याकडून माघारी आल्याची नाराजी देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर गुलाबरावांनी अनुभव सांगितला पण निशाणा नेमका कुणावरती हा प्रश्न अजूनही कायम आहे। पुन्हा एकदा ऐकणार आहोत गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले। बीआरसी वाले सीआरसी वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे। एक करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे। टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है। तर तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही। जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं। कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं। तर अर्थ खात्यामध्ये नेमका कशा प्रकारचा अनुभव गुलाबराव पाटील यांना आलेला आहे याचं कथन त्यांनी केलेलं आहे, मात्र त्यांचा निशाणा नेमका कुणावर हा देखील एक प्रश्नच आहे। कारण अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं म्हणायला ते विसरले नाहीत।